Hello, dear students. Today we are going to learn 3.2 Seven Sisters. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3.2 सेवन सिस्टर्स या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तर सेवन सिस्टर्स म्हणजे तर आपल्या ईशान्य भारतातील जे 7 राज्य आहेत, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड अँड त्रिपुरा, तर या सर्व राज्यांबद्दल आपल्याला या पाठामध्ये माहिती दिलेली आहे. ती माहिती आपण आता अभ्यासणार आहोत. हॅलो एव्हरीवन, हॅव यू गेस्ड हू वी आर? तर हॅलो एव्हरीवन, तर तुम्ही गेस केलं का की आम्ही कोण आहोत? वी आर द सेवन सिस्टर्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया, स्टील अनएक्सप्लोर्ड आयसोलेटेड टेरिटरीज टू मोस्ट ऑफ यू अँड टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. तर आम्ही ईशान्य भारतातील 7 बहिणी आहोत. बाकी जगापासून आम्ही लांब आहोत आणि बाकी जगाशी आमचा जास्ती संपर्क नाही आहे. आवर सिस्टर सिक्कीम लाईज टू द नॉर्थ, बट वी 7 सिस्टर्स आर कॉन्टिग्युअस टू इच अदर. तर आमची एक बहीण सिक्कीम ही उत्तरेकडे आहे, तर आम्ही एकमेकांशी कॉन्टिग्युअस म्हणजे एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. वी आर फेमस फॉर आवर नॅचरल ब्युटी, लश फॉरेस्ट अँड वाईल्ड ॲनिमल्स, ॲज वेल ॲज आवर कलरफुल कॉस्ट्युम्स, ट्रॅडिशनल ज्वेलरी, एक्सॉटिक फ्लॉवर्स अँड आवर ओन युनिक डान्स अँड म्युझिक. आम्ही नॅचरल ब्युटी म्हणजे नैसर्गिक सौंदर्य, तसेच घनदाट जंगल, जंगली प्राणी, वन्य प्राणी, तसेच आमचे रंगीबिरंगी कपडे, आमचे रंगीबिरंगी वेशभूषा, तसेच पारंपरिक दागिने आणि सुगंधी फुलं, तसेच आमचा सगळ्यांपेक्षा वेगळा असा डान्स आणि म्युझिक याबद्दल आम्ही खूप प्रसिद्ध आहोत. नेचर लवर्स हॅव डेझिग्नेटेड आवर होल एरिया ॲज वन ऑफ दी वर्ल्ड्स बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. निसर्गप्रेमींनी आम्हाला आमच्या एरियाला वर्ल्ड्स बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून घोषित केलेलं आहे. नाव वी विल इंट्रोड्यूस आवर सेल्फ वन बाय वन. एका मागोमाग आम्ही आमची ओळख करून देणार आहोत. तर आता सर्वप्रथम आपल्याला अरुणाचल प्रदेशबद्दल वाचायचं आहे. अरुणाचल प्रदेश. हाय, दे कॉल मी द लँड ऑफ द रायझिंग सन. हाय, तर मला उगवत्या सूर्याची भूमी असे म्हटले जाते. द लँड ऑफ द डॉन लिट सन. द लँड ऑफ द डॉन लिट सन असं अरुणाचल प्रदेशला म्हटलं जातं. आय एम अरुणाचल प्रदेश. तर मी अरुणाचल प्रदेश आहे. माय पीपल आर सिम्पल अँड हॉस्पिटेबल. माझ्या प्रदेशात राहणारे जे लोक आहेत ते अगदी साधेसुधे आहेत आणि हॉस्पिटेबल म्हणजे आदरातिथ्य करणारे आहेत. दे बिलॉंग टू मेनी ट्राईब्स स्पीकिंग देअर ओन लँग्वेजेस. माझ्या राज्यात राहणारे लोक हे विविध जाती जमातीचे आहेत आणि ते त्यांच्या स्वतःच्या भाषांमध्ये बोलतात. देअर डाएट इज लार्जली मेड अप ऑफ राईस विथ फिश, मीट अँड मेनी ग्रीन व्हेजिटेबल्स. त्यांच्या आहारामध्ये भात, मासे, तसेच मांस, हिरव्या भाज्या यांचा समावेश आहे. अँड अ पॉप्युलर डिश इज मोमोज, स्टीम बन्स विथ मीट ऑर व्हेजिटेबल स्टफिंग. आमचा जो प्रसिद्ध पदार्थ आहे तो मोमोज आहे. तर मोमोज म्हणजे काय, तर स्टीम बन्स म्हणजे त्या बन्समध्ये मांस आणि भाज्यांचं स्टफिंग म्हणजे सारण भरलेलं असतं आणि त्याला वाफ देऊन ते शिजवलेलं असतं. आय एम अ नेचर लवर्स हेवन. तर निसर्गप्रेमींसाठी मी स्वर्ग आहे. माय लँड इज स्पॉटेड विथ मोनास्ट्रीज, लश ग्रीन फॉरेस्ट, लेक्स, वॉटरफॉल्स अँड डीप रिव्हर व्हॅलीज. तर माझ्या भूमीवर अनेक मॉनेस्ट्रीज म्हणजे मठ आहेत, तसेच घनदाट हिरवे जंगल आहेत, तसेच तलाव आहेत, त्यानंतर धबधबे आणि नदीच्या अतिशय खोल दऱ्यासुद्धा आहेत. इन माय लाईमस्टोन केव्स नोन ॲज तापेनुरू अँड फॉरेस्ट रिझर्व्स यू विल फाइंड अ ग्रेट व्हरायटी ऑफ वाईल्ड लाईफ. तुम्हाला
माझ्या लाईमस्टोन केव्ज म्हणजे चुनखडीच्या गुहांमध्ये तसेच सुरक्षा दिलेल्या जंगलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे वन्यजीवन पाहायला मिळेल. यू मस्ट मेक इट अ पॉइंट टू व्हिजिट द 400-year old Buddhist monastery at Tawang and enjoy cultural festivals at Zero. तर तवांग येथे 400 वर्ष जुनी बुद्धिस्ट मोनॅस्ट्री, 400 वर्ष जुना बौद्ध मठ तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच तुम्ही झिरो येथे कल्चरल फेस्टिवल्स म्हणजे सांस्कृतिक उत्सव तुम्हाला येथे एन्जॉय करता येईल. डोंट मिस द नामदफा टायगर प्रोजेक्ट. तर नामदफा टायगर प्रोजेक्टला भेट देण्यास विसरू नका. यू आर ऑल्सो वेलकम टू द मेनी वाईल्डलाईफ सँक्च्युरीज अँड नॅशनल पार्क्स वेअर यू मे सी रेअर ॲनिमल्स, बर्ड्स अँड प्लांट्स. तर वाईल्डलाईफ सँक्च्युरी म्हणजे अभयारण्य आणि नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्यान. तर माझ्या अनेक अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये तुमचे स्वागत आहे. तेथे तुम्हाला अतिशय दुर्मिळ असे प्राणी, पक्षी तसेच वनस्पती पाहायला मिळतील. आय एम ऑल्सो होम टू इंडियाज फर्स्ट ऑर्किड सँक्च्युरी. तर माझ्याकडे जगातील पहिली ऑर्किड सँक्च्युरीसुद्धा आहे. तर आता आपण आसामबद्दल पाहूया. फ्रेंड्स, आय एम आसाम ऑल्सो नोन ॲज अ होम. तर मित्रांनो, मी आसाम आहे. तर मला अहोम असे सुद्धा म्हणतात. यू विल फाइंड माय लँड बिटवीन द ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ द ब्रह्मपुत्रा अँड बराक रिव्हर्स. तर ब्रह्मपुत्रा आणि बराक नदीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये तुम्हाला माझी ही सुंदर भूमी सापडेल. दे कॉल मी द गेटवे टू 7 सिस्टर्स. तर मला 7 सिस्टर्स या 7 राज्यांकडे जाण्याचे प्रवेशद्वार असे सुद्धा म्हटले जाते. माय पीपल आर व्हेरी हॉस्पिटेबल. माझ्या भूमीत राहणारे जे लोक आहेत ते अतिशय चांगले आणि आदरातिथ्य करणारे आहेत. इफ यू कम हेअर यू कॅन एन्जॉय द क्विझिन विच हॅज इट्स ओन डिस्टिंक्टिव्ह अरोमाज अँड फ्लेवर्स. जर तुम्ही इकडे आलात तर तुम्ही आमच्या स्पेशल पाककृतींचा, स्पेशल पदार्थांचा आनंद घेऊ शकता ज्यांचा स्वतःचा खूप असा छान सुगंध आहे आणि खूप छान वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. आय एम नोन फॉर माय आर्टिस्टिक हेरिटेज, एक्सॉटिक डान्स फॉर्म्स अँड एलिगंट टेम्पल. आर्टिस्टिक हेरिटेज म्हणजे कलात्मक वारसा, तसेच एक्सॉटिक डान्स फॉर्म्स म्हणजे अनोखा नृत्य प्रकार आणि एलिगंट टेम्पल्स म्हणजे शोभिवंत मंदिरं. कलात्मक वारसा, अनोखा नृत्य प्रकार आणि शोभिवंत मंदिर यासाठी मी ओळखली जाते. द रिव्हर्स एन्श्युअर दॅट माय टेरिटरी इज लश अँड फर्टाईल विथ वेटलँड, ऑर्कड्स, टी इस्टेट्स अँड सिनिक फॉरेस्ट अँड पार्क्स. तर लश म्हणजे काय तर समृद्ध, फर्टाईल म्हणजे सुपीक, वेटलँड्स म्हणजे आर्द्र प्रदेश, ऑर्कड्स म्हणजे फळांची बाग, टी इस्टेट्स म्हणजे चहाचे मळे. तर त्या नद्यांनी माझा प्रदेश अतिशय समृद्ध आणि सुपीक बनवलेला आहे. माझ्या प्रदेशात आर्द्र प्रदेश आहेत, तसेच फळांची बाग, तसेच चहाचे मळे, खूप सुंदर असे जंगल आणि उद्यानंसुद्धा आहेत. काझीरंगा नॅशनल पार्क अँड मानस नॅशनल पार्क आर वर्ल्ड हेरिटेज साईट्स. तर माझ्या भूमीवर असणारे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि मानस राष्ट्रीय उद्यान हे जागतिक वारसा स्थळ आहेत. माय पिक्चरेक्स लँडस्केप ऑफ गोल्डन ग्रीन राईस फील्ड्स आर लँडस्केप टी इस्टेट्स आर ऑसम बिहोल्ड. तर माझ्या भूमीवरचे गोल्डन ग्रीन राईस फील्ड्स म्हणजे भाताची शेते आणि चहाचे मळे हे खूप सुंदर दृश्य आहेत. अँड यू नो आसाम टी इज वर्ल्ड फेमस. आणि तुम्हाला माहिती आहे का, आसामची चहा सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहे. द ब्रह्मपुत्रा इज आसाम्स लाईफलाईन. तर ब्रह्मपुत्रा नदी ही आसामची जीवनदायिनी नदी आहे. म्हणजे सगळं जीवन त्या नदीमुळेच तेथे आहे. द लँड इज ऑल्सो रिच इन पेट्रोलियम, नॅचरल गॅस, कोल, लाईमस्टोन अँड अदर मायनर मिनरल्स. माझी भूमी ही पेट्रोलियम,
तसेच नैसर्गिक वायू, कोळसा, तसेच चुनखडक आणि इतर खनिजे यांनी समृद्ध आहे. माय हँड वोवन सिल्क्स आर एक्विसाइट विथ नॅचरल कलर्स अँड डिझाईन्स. तर माझ्या भूमीवरील हाताने विणलेले जे सिल्क आहे ते अतिशय एक्विसाइट म्हणजे सर्वोत्तम आहे. नैसर्गिक कलर्स त्यामध्ये यूज केले जातात आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन्ससुद्धा तयार केल्या जातात. दे से अवर वुमन व्ह्यू फेअरी टेल्स ऑन देअर लूम्स. तर असं म्हणतात की आमच्या राज्यातील स्त्रिया या त्यांच्या यंत्रमागावर परीकथा विणतात. सम सिल्क फॅब्रिक्स एरी, मुगा अँड पॅट आर दी मोस्ट सॉट आफ्टर सिल्क्स इन दी वर्ल्ड ऑफ फॅशन. फॅशनच्या जगामध्ये आसामच्या सिल्क फॅब्रिक्स, आसामचं जे सिल्की कापड आहे त्यातील एरी, मुगा अँड पॅट यांना सर्वात जास्त मागणी आहे. आय एम नोन ॲज दी लँड ऑफ फेअर्स अँड फेस्टिवल्स. माझी भूमी ही जत्रा आणि उत्सवांची भूमी म्हणून ओळखली जाते. मेजर फेस्टिवल ऑफ आसाम इज बिहू. तर बिहू हा माझा सगळ्यात जास्त मुख्य उत्सव आहे. केन अँड बांबू आर दी इनसेपरेबल पार्ट्स ऑफ माय लाईफ. केन आणि बांबू हे माझ्या आयुष्याचे अविभाज्य भाग आहेत. ॲज सोवेनियर्स यू कॅन टेक द जापी ट्रॅडिशनल सनशेड अँड मास्क. डोंट फॉरगेट टू विजिट दी अहोम पॅलेसेस. सोवेनियर्स म्हणजे एक आठवण म्हणून जापी पारंपरिक जी छत्री आहे, टोपी आहे आणि मास्क हे तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. सो अहोम पॅलेसला भेट द्यायला विसरू नका. मेघालय. हॅलो फ्रेंड्स, आय एम दी अबोर्ड ऑफ क्लाउड्स, मेघालय. नमस्ते मित्रांनो. तर मी मेघालय आहे आणि मी ढगांचे निवासस्थान आहे. माय कॅपिटल इज शिलाँग इज कॉल्ड स्कॉटलंड ऑफ द ईस्ट बिकॉज ऑफ इट्स हायलँड्स, फॉग अँड सिनरी. तर माझी जी राजधानी आहे शिलाँग, तर तिला पूर्वेकडचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी हायलँड्स, तेथे फॉग म्हणजे धुके आणि सुंदर सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. माय पीपल स्पीक इंग्लिश, खासी, नार अँड गारो. तर माझे जे लोक आहेत ते इंग्लिश, खासी, नार, गारो या भाषा बोलतात. आय एम ओव्हरवेल्मिंगली ब्युटिफुल अँड एव्हरीथिंग हेअर इज इम्पॉसिबली ग्रीन अँड अलाइव्ह. तर मी खूप जबरदस्त सुंदर आहे आणि माझ्या भूमीवर अतिशय हिरवळ आणि सजीव सृष्टी आहे. द रोलिंग मिस्ट इन दी व्हॅलीज, द अनडलेटिंग hills, numerous lakes, waterfalls, caves, scared forest and exotic flora and fauna are fascinating. दऱ्यांमध्ये लोळणारे धुके, लहरी असलेल्या टेकड्या आणि असंख्य तलाव, तसेच धबधबे, तसेच गुहा, लेण्या, तसेच जंगल आणि फ्लोरा अँड फोना हे अतिशय मनमोहक आहेत. हेअर झूम और शिफ्टिंग कल्टिवेशन इज प्रॅक्टिस्ड इवन टुडे. तर येथे झूम प्रकारची शेती केली जाते. आय हॅव लवली माउंटन्स विथ स्ट्रेचेस ऑफ व्हॅली अँड हायलँड प्लॅट्यूज. माझ्याकडे अतिशय सुंदर असे पर्वत तसेच दऱ्याखोऱ्या या दूरपर्यंत पसरलेल्या आहेत. तसेच माझ्याकडे हायलँड्स आणि प्लॅट्यूज, उंच सखल प्रदेश आणि पठारेसुद्धा आहेत. द रॉक फॉर्मेशन हेअर कंटेन रिच डिपॉझिट ऑफ व्हॅल्युएबल मिनरल्स लाईक कोल, लाईमस्टोन, युरेनियम, सिलिमॅनाइट. माझ्या भूमीवर असणारे जे खडक आहेत त्या खडकांमध्ये विविध प्रकारचे खनिजे आढळून येतात, जसे की कोळसा, चुनखडक, युरेनियम आणि सिलिमेनाइट. आय हॅव मेनी रिव्हर्स. माझ्याकडे खूप साऱ्या नद्या आहेत. प्लीज कम टू सी चेरापुंजी अँड मौसिनराम, द वेटेस्ट प्लेस ऑन दी अर्थ. तर चेरापुंजी आणि मौसिनरामला भेट देण्यासाठी नक्की या. पृथ्वीवरील सगळ्यात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे, सगळ्यात आर्द्र प्रदेश आहे. यू कॅन एन्जॉय द फॉरेस्ट अँड स्केर्ड ग्रोव्ज हेअर. तर तुम्ही माझ्याकडे असलेले हिरवेगार जंगल, अतिशय घनदाट आणि भीती वाटेल असे
उपवनंसुद्धा आहेत, तर त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. आय बोस्ट ऑफ सेव्हरल नॅशनल पार्क्स अँड वाईल्डलाईफ सँक्च्युरी. तर माझ्याकडे अनेक राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्यसुद्धा आहेत. फ्रेंड्स, यू वुड बी अमेझड टू सी द क्रेम लियाट्रा विच इज द लॉंगेस्ट केव. तुम्ही केम लियाट्रा नावाची जी सगळ्यात जास्त लांबीची जी गुफा आहे तिला पाहून खूप आश्चर्यचकित व्हाल. अँड सिनरँग पॅमियांग विच इज द डीपेस्ट केव. सिनरँग पॅमियांग नावाची जी गुफा आहे ती सगळ्यात खोल आहे. यू कॅन एन्जॉय द पॅनोरॅमिक व्ह्यू ऑफ बांगलादेश फ्रॉम हिअर. येथून बांगलादेशचा अतिशय नयनरम्य असा देखावासुद्धा पाहू शकता. डू कम टू दिस फाईन फ्रेश माउंटन स्टेट ड्युरिंग दी वांगला फेस्टिवल इन ऑटम. तर शरद ऋतूमध्ये होणारा जो वांगला फेस्टिवल आहे, वांगला उत्सव, तर तो पाहण्यासाठी पर्वतीय प्रदेशात नक्की या. या पर्वतीय प्रदेशाला नक्की भेट द्या. मणिपूर. हे आय एम दी फोर्थ सिस्टर मणिपूर. तर मित्रांनो, मी चौथी बहीण मणिपूर आहे. द ज्वेल लँड मी. आय एम प्राऊड टू बी द ज्वेल ऑफ माय मदर इंडिया. भारतातील एक रत्न म्हणून माझी भूमी ओळखली जाते. आय एम ऑल्सो नोन बाय माय निक नेम्स कॅन्जेली पाक और सनालेई बाग. तर कांजेली पाक आणि सनालेई बाग म्हणून माझं टोपण नाव आहे. माय कॅपिटल इज इम्फाळ वेर यू कॅन सी द सायक्लिस्ट वेलोड्रोम. तर इम्फाळ ही माझी राजधानी आहे आणि तिथे तुम्ही सायक्लिस्ट म्हणजे सायकल स्वार पाहू शकता. आणि सायकल स्वारांसाठी जे वेलोड्रोम आहे म्हणजे सायकलिंगच्या शर्यतीसाठी जे रिंगण असतं ते माझ्याकडे आहे. मेनी ऑफ माय पीपल बिलॉंग टू मितेई एथनिक ग्रुप अँड स्पीक मितेई मणिपुरी लँग्वेज. तर माझे लोक बरेचसे मितेई एथनिक ग्रुपचे सदस्य आहेत आणि ते मितेई आणि मणिपुरी लँग्वेज बोलतात. आय हॅव द क्रेडिट ऑफ इंट्रोड्युसिंग पोलो टू द युरोपियन्स. मग युरोपियन्सला पोलो या खेळाची ओळख करून देण्याचे श्रेय मला मिळते. मेनी पीपल्स स्टेपल डाएट कन्सिस्ट ऑफ राईस, फिश, लार्ज व्हरायटीज ऑफ लिफी व्हेजिटेबल्स बोथ ॲक्वेटिक अँड टेरेस्ट्रियल. माझ्या भूमीवर राहणारे लोकांचा प्रमुख आहार म्हणजे भात, मासे, मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या, बोथ ॲक्वेटिक अँड टेरेस्ट्रियल. तर ॲक्वेटिक आणि टेरेस्ट्रियल म्हणजे तर पाण्यातले आणि जमिनीवरचे दोन्ही प्रकारच्या पालेभाज्या. बट आवर क्विझिन इज सो डिफरंट फ्रॉम दी रेस्ट ऑफ इंडिया. परंतु आमचे जे पदार्थ आहेत ते उर्वरित भारतातल्या पदार्थांपेक्षा अतिशय वेगळे आहेत. ड्यू टू द यूज ऑफ व्हेरियस ॲरोमॅटिक हर्ब्स अँड रूट्स दॅट आर पिक्युलियर टू माय स्टेट. तर त्यामध्ये अतिशय विविध प्रकारचे असे हर्ब्स म्हणजे वनस्पती आणि कंदमुळ यांचा उपयोग केला जातो. त्यामुळेच त्याला एक स्पेशल सुगंध आहे आणि त्यामुळेच ते पदार्थ अतिशय वेगळे आहेत. ब्लेस्ड विथ अन अमेझिंग व्हरायटी ऑफ फ्लोरा अँड फॉना. वनस्पती व जीवजंतूंच्या आश्चर्यकारक विविधतेने मी धन्य आहे. आय एम होम टू अ होस्ट ऑफ रेअर एंडेमिक प्लांट अँड ॲनिमल लाईफ हिअर. तर एंडेमिक म्हणजे स्थानिक दुर्मिळ प्राणी आणि वनस्पती यांचे मी घर आहे. अ ट्रीट फॉर दी आईज इज दी केबुल लामजाओ नॅशनल पार्क. तर डोळ्यांसाठी अतिशय नयनरम्य असं सुख म्हणजे केबुल लामजाओ नॅशनल पार्क. केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान हे डोळ्यांसाठी अतिशय सुखकारक आहे. अँड अबोर्ड ऑफ रेअर अँड एंडेंजर्ड स्पेसीज ऑफ अँटलर्ड डिअर. तर दुर्मिळ आणि जे नष्ट होत चाललेले आहे अँटलर्ड डिअर त्यांच्या विविध जातींचे मी घर आहे. दिस इकोसिस्टीम कंटेन्स 17 रेअर स्पेसीज ऑफ मॅमल्स. तर माझ्या प्रदेशात 17 प्रकारच्या जातींचे सस्तन प्राणी आहेत. इट इज दी ओनली फ्लोटिंग नॅशनल पार्क ऑफ द वर्ल्ड. जगातील एकमेव फ्लोटिंग म्हणजे तरंगता नॅशनल पार्क आहे. यू शूड कम टू सी
द लोकटक लेक अँड फ्लोटिंग आयलंड. लोकटक तलाव आणि तरंगते बेट पाहण्यासाठी तुम्ही नक्की आले पाहिजे. आवर मणिपुरी डान्स इज वन ऑफ द मोस्ट एक्लेम क्लासिकल डान्स ऑफ इंडिया. तर आमचा मणिपुरी डान्स हा भारतातला एकमेव असा प्रशंसित शास्त्रीय नृत्य आहे. The folk dances of tribal people captivate the beholders with their exotic costumes and simple but graceful rhythm. माझ्या भूमीवरील जे विविध जाती जमातीचे लोक आहेत ते त्यांच्या आकर्षक वेशभूषेने आणि तसेच ग्रेसफुल रिदम तसेच लोकनृत्याने ते प्रेक्षकांचे मन आकर्षित करून घेते. You should not fail to witness the Manipuri martial arts Thang Ta and सरीत सरक. मणिपुरी मार्शल आर्ट्स थांग ता अँड सरीत सरक या कलांचे तुम्ही साक्षीदार व्हायला विसरू नका. मिझोराम. हेलो, आय एम मिझोराम. मिझोराम इम्प्लाइज लँड ऑफ हिल पीपल रेफर टू ॲज द कुकीज. मिझोराम हे हिल पीपल लँड ऑफ हिल पीपल म्हणून ओळखले जाते, तर त्यांना कुकीज असे सुद्धा म्हटले जाते. I invite you to see my land of lush hills, sheer cliffs, serene lakes and waterfalls. तर मी तुम्हाला माझ्या भूमीवरील अतिशय समृद्ध असा परिसर, टेकड्या तसेच उंच उबटकडे तसेच तलाव आणि धबधबे पाहण्यासाठी मी तुम्हाला इन्व्हाइट करते. रोलिंग हिल्स स्ट्रेचेस अक्रॉस हंड्रेड्स ऑफ माइल्स. तर माझ्या ज्या रोलिंग हिल्स आहेत, अतिशय उंच उंच अशा टेकड्या 100 किलोमीटर एवढ्या मोठ्या परिसरात पसरलेल्या आहेत. अँड दी प्लेन्स अँड व्हॅलीज आर कवर्ड विथ लश फॉरेस्ट अँड थिक बांबू ग्रोव्स, ग्रीन पॅडी फील्ड्स, वाईन यार्ड्स टीमिंग विथ डायव्हर्स वाईल्ड लाईफ. आणि उर्वरित जो मैदानी प्रदेश आहे तसेच दऱ्याखोऱ्या ज्या आहेत त्या लश फॉरेस्ट म्हणजे घनदाट जंगल आणि तसेच थिक बांबू ग्रोव्स बांबूचे वन तसेच ग्रीन पॅडी फील्ड्स हिरवेगार शेतं तसेच द्राक्षाचे मळे, तर या सगळ्यांनी समृद्ध आहे. माय रिग्रेट इज दॅट नॉट मेनी ऑफ यू कम टू व्हिजिट मी. मला खूप वाईट वाटतं की तुमच्यापैकी खूप लोक मला भेटायला येत नाही. वेल, ट्रॅव्हलिंग इन मिझोराम इज लिटिल डिफिकल्ट बट इट्स हॅज इट्स ओन रिवॉर्ड्स. सो मला माहिती आहे की मिझोराममध्ये प्रवास करणे थोडे कठीण आहे, परंतु खरी मजा त्यातच आहे. द नॅचरल ब्युटी हेअर इज एक्विसाईट अँड मस्ट बी सीन टू बी बिलीव. तर येथील नैसर्गिक सौंदर्य हे अतिशय अप्रतिम आहे आणि ते तुम्ही बघितलेच पाहिजे. माय कॅपिटल इज ॲजॉल अँड फ्रॉम इट्स सिनिक लोकेशन यू कॅन गेट अ कॅप्टिवेटिंग व्ह्यू ऑफ लश एमरल्ड तवांग रिव्हर व्हॅली इन दी वेस्ट अँड द तुरियल रिव्हर व्हॅली इन दी ईस्ट. माझ्या भूमीवरील पश्चिमेकडची जी नदी आहे तवांग नदी, तिच्या दऱ्याखोऱ्या आणि पूर्वेकडची जी तुरियल रिव्हर आहे तिच्या दऱ्याखोऱ्या, तर या दऱ्याखोऱ्यांचे दृश्य अतिशय आकर्षक आहे, तर त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. द म्युझियम इन दी हार्ट ऑफ द सिटी झारकावत portrays the culture of Mizoram with a splendid collection of costume, artifacts and historical relics. झारकावत या शहरात जे म्युझियम आहे तर त्या म्युझियममध्ये मिझोराममधील विविध वेशभूषेचे तेथे कलेक्शन आहे, तसेच आर्टिफॅक्ट्स आणि हिस्टॉरिकल रेलिक्स म्हणजे जे उत्खनन करताना ज्या वस्तू सापडल्या आहेत त्याचेसुद्धा तिथे कलेक्शन आहे. द पलक लेक इज द बिगेस्ट इन मिझोराम अँड कवर्स 30 हेक्टर्स 74 एकर्स. माझ्या भूमीवरील जे पलक नावाचा जे लेक आहे, जो तलाव आहे, तो 30 हेक्टर्समध्ये पसरलेला आहे. 30 हेक्टर्सचा परिसर त्याने व्यापलेला आहे. डू यू नो दॅट इट इज बिलीव्ड दॅट द लेक वॉज क्रिएटेड ॲज द रिझल्ट ऑफ एन अर्थक्वेक और फ्लड. तर तुम्हाला माहिती आहे का की असं समजलं जातं की तो जो तलाव आहे तो भूकंपाने किंवा पुराच्या पाण्याने तयार झालेला आहे.
चांफाई with its fertile vineyards is known as the fruit bowl of Mizoram. चांफाई हे अतिशय सुपीक द्राक्षाचे मळे आहेत तेथे, तर त्याला फ्रूट ऑफ बाउल, मिझोरामचे फ्रूट ऑफ बाउल असं म्हटलं जातं. आय एम दी होस्ट टू न्यूमरस स्पेसीज ऑफ बर्ड्स, वाईल्ड लाईफ अँड फ्लोरा. असंख्य जातीचे पक्षी तसेच वन्यजीवन आणि वनस्पतींनी असा संपन्न प्रदेश म्हणून मला ओळखलं जातं. मी त्याची होस्ट आहे. यू कॅन विजिट द 2 नॅशनल पार्क्स अँड 6 वाईल्ड लाईफ सँच्युरीज हेअर. तर तुम्ही माझ्या भूमीवरील 2 राष्ट्रीय उद्यानं आणि 6 अभयारण्य यांना भेट देऊ शकता. मिझो इज दी ऑफिशियल लँग्वेज अँड मोस्ट वाईडली यूज लँग्वेज. तर मिझो ही इथली अधिकृत भाषा आहे आणि सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. नागालँड. हॅलो, आय एम नागालँड, वन ऑफ द स्मॉलेस्ट स्टेट्स ऑफ इंडिया, कॉल्ड द स्वित्झर्लंड ऑफ ईस्ट. नमस्कार, मी नागालँड आहे, भारतातील सर्वात लहान राज्यांपैकी एक, ज्याला पूर्वेकडील स्वित्झर्लंड म्हणतात. हेअर वी हॅव अ लँड ऑफ फोकलोअर पास डाऊन थ्रू जनरेशन्स विथ म्युझिक अँड इंटेग्रल पार्ट ऑफ माय लाईफ. येथे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या संगीतासह पिढ्यानपिढ्या लोकसाहित्याची भूमी आहे. द एक्सक्विसाइट पिक्चरेक्स लँडस्केप, द वायब्रंटली कलरफुल सनराईज अँड सनसेट, लश अँड वर्डंट फ्लोरा मेक माय लँड अनइमॅजिनेबली ब्युटिफुल. अतिशय नयनरम्य निसर्गचित्रे, रंगीबेरंगी सूर्योदय आणि सूर्यास्त, हिरवेगार वनस्पती माझ्या भूमीला अकल्पनीय सुंदर बनवतात. द स्टेट कॅपिटल इज कोहिमा. तर माझी राजधानी कोहिमा आहे. द स्टेट इज मोस्टली माउंटन. माउंट सारामती इज द हायेस्ट पीक. तर माउंट सारामती हा सगळ्यात जास्त उंच शिखर आहे. विथ अ हाईट ऑफ अबाउट 3,840 meters and its range forms a natural barrier between Nagaland and Burma. माउंट सारामती हे सर्वोच्च शिखर असून त्याची उंची सुमारे 3,840 मीटर आहे आणि त्याची श्रेणी नागालँड आणि बर्मा यांच्या दरम्यान नैसर्गिक अडथळा निर्माण करते. There are over 16 tribes and subtribes in that inhabit my exotic hill state, each with its own unique, colorful and intricately designed costumes, jewelry and beads that adorn them. माझ्या हिल स्टेटमध्ये 16हून अधिक जमाती आणि उपजमाती आहेत आणि प्रत्येकाचे स्वतःचे अनोखे रंगीबेरंगी आणि क्लिष्ट डिझाईन असलेले त्यांचे पोशाख तसेच दागिने आणि त्यांना शोभणारे मणी आहेत. टुडे मेनी ऑफ माय यंग पीपल हॅव वेंचर्ड इनटू फॅशन डिझायनिंग, क्रिएटिंग फॅब्रिक्स दॅट ब्लेंड आवर ट्रॅडिशनल मोटिव्स विथ मॉडर्न अपील. माझ्या अनेक तरुणांनी फॅशन डिझायनिंगमध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे. आमच्या पारंपरिक आकृतिबंधांना आधुनिक अपीलसह मिसळणारे फॅब्रिक्स तयार केलेले आहेत. सो मच सो आय हॅव बिकम अ पॅराडाईज फॉर दोज हू आर इनटू फॅशन डिझायनिंग. पीपल रेफर टू मी ॲज ॲन ॲफ्लुएंट फॅशन स्टेशन ऑफ द ईस्ट. तर फॅशन डिझायनिंग करणाऱ्यांसाठी मी नंदनवन बनलेले आहे आणि लोक मला पूर्वेकडील श्रीमंत किंवा संपन्न फॅशन स्टेशन म्हणून संबोधतात. माय लँड इज ॲन आयडियल प्लेस फॉर ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग, जंगल कॅम्पिंग अँड ऑफर्स लिमिटलेस एक्सप्लोरेशन पॉसिबिलिटीज इज इन इट्स लश अँड वर्डंट ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. तर माझी जमीन ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग, जंगल कॅम्पिंगसाठी
एक आदर्श ठिकाण आहे आणि तिच्या हिरवेगार असे रेन फॉरेस्ट शोध घेण्यासाठी अमर्याद आहेत. Here we have an abundance of medicinal herbs too. आणि माझ्या प्रदेशात अनेक औषधी वनस्पतीसुद्धा सापडतात. औषधी वनस्पतींचे हे निवासस्थान आहे. I am known as Falcon capital of the world. The Great Indian Hornbill is one of the most famous birds found here. तर मला जगातील फाल्कन कॅपिटल म्हणून ओळखले जाते. तसेच ग्रेट इंडियन हॉर्नबिल हा येथे आढळणाऱ्या सर्वात प्रसिद्ध पक्ष्यांपैकी एक आहे. नागाज बाय नेचर आर लवर्स ऑफ फन अँड फ्रॉलिक अँड हेअर लाईफ इज वन लॉंग फेस्टिवल. डान्स अँड सॉंग्स आर अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर फेस्टिव्हिटीज. नाच आणि गाणी हा आपल्या सर्व सणांचा एक भाग आहे. मोस्ट ऑफ अवर डान्सेस आर परफॉर्म विथ रॉबस्ट रिदम. आमची बहुतेक नृत्ये जोरदार लयीत केली जातात. इफ यू लव्ह अ कलरफुल लाईफ अँड अप्रिशिएट एथनिक कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स विथ देअर युनिक सॉंग्स, डान्सेस अँड फेस्टिवल्स, यू मस्ट कम टू अवर नागा हेरिटेज विलेज which showcases our cultural heritage. जर तुम्हाला रंगीबेरंगी जीवन आवडत असेल आणि जातीय रीतिरिवाज आणि परंपरा यांची अनोखी गाणी, नृत्य आणि सण यांची तुम्ही प्रशंसा करत असाल तर तुम्ही आमच्या नागा हेरिटेज विलेजमध्ये यावे, जे आमचा सांस्कृतिक वारसा दाखवते. डू कम अँड पार्टिसिपेट अवर ग्रेट हॉर्नबिल फेस्टिवल. आमच्या ग्रेट हॉर्नबिल फेस्टिवलमध्ये या आणि सहभागी व्हा. त्रिपुरा. हेलो, आय एम त्रिपुरा, द थर्ड स्मॉलेस्ट स्टेट इन द कंट्री, बॉर्डर्ड बाय बांगलादेश टू द नॉर्थ, साऊथ अँड वेस्ट. नमस्कार, मी त्रिपुरा आहे. उत्तर, दक्षिण आणि पश्चिमेला बांगलादेशच्या सीमेवर असलेले देशातील तिसरे सर्वात लहान राज्य. त्रिपुरा मीनिंग 3 cities. त्रिपुरा ऑल्सो मीन्स नियर वॉटर. त्रिपुरा म्हणजे 3 शहरे किंवा त्रिपुरा म्हणजे पाण्याजवळ. सम स्कॉलर्स ऑल्सो बिलीव्ह दॅट द लँड वॉज रूल्ड इन एन्शियंट टाइम्स बाय अ किंग नेम त्रिपूर. काही विद्वान असेही म्हणतात की या भूमीवर प्राचीन काळात त्रिपूर नावाच्या राजाने राज्य केले होते, ज्याच्यापासून माझे नाव पडले. My land has 3 distinct geographical zones. The hill ranges which run from north to south, the undulating plateau land and low-lying alluvial plains. माझ्या जमिनीचे 3 वेगळे भौगोलिक क्षेत्र आहेत. एक म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या डोंगर रांगा, दुसरं म्हणजे लहरी पठारी जमीन आणि तिसरं म्हणजे सखल सपाट मैदाने. Many rivers nourish my land and sustain activities of my people. अनेक नद्या माझ्या भूमीचे पोषण करतात आणि माझ्या लोकांच्या क्रियाकलापांना टिकवून ठेवतात. Chief among them are Gumti, the Muhuri and the Feni. त्यापैकी गुमती, मुहुरी आणि फेणी हे प्रमुख आहेत. Rice, cotton, jute, tea, tobacco and oil seeds are grown here. येथे तांदूळ, कापूस, ताग, चहा, तंबाखू आणि तेलबियांची लागवड केली जाते. The Kokborok speaking Tripuri people are the major group among the many tribes and subtribes. कोकबोरोक भाषिक त्रिपुरी लोक अनेक जमाती आणि उपजमातींमधील प्रमुख गट आहेत. Bengali and Manipuri people have coexisted in peaceful harmony with the people of Tripura for generations. बंगाली आणि मणिपुरी लोक पिढ्यानपिढ्या त्रिपुरातील लोकांसोबत शांततापूर्ण सौहार्दात सोबत राहतात. ते सहअस्तित्वात आहेत. I am rather difficult for you to access because only one major road or national highway connects my land with the rest of the country.
तुमच्यासाठी प्रवेश करणे मी अवघड आहे, कारण फक्त एकच प्रमुख रस्ता किंवा राष्ट्रीय महामार्ग माझ्या जमिनीला उर्वरित देशाशी जोडतो. आगरतळा इज माय कॅपिटल सिटी. तर आगरतळा ही माझी राजधानी आहे. पीपल कम टू विजिट मी फॉर इको टुरिझम अँड आर्किओलॉजिकल टुरिझम. लोक मला इको टुरिझम आणि पुरातत्व पर्यटनासाठी भेटायला येतात. माय लश टी गार्डन्स अँड वाईल्ड लाईफ सँच्युरीज अँड माय स्पेशल सेटअप इको पार्क्स आर ग्रेट अट्रॅक्शन. माझे हिरवेगार चहाच्या बागा आणि वन्यजीव अभयारण्य आणि मी खास उभारलेले इको पार्क हे मोठे आकर्षण आहे. ॲज आर दी फेमस रॉक कार्विंग्स देवतामुरा. देवतामुरा येथील प्रसिद्ध शिलालेख आहेत. द नीर महाल इज गॉर्जियस रेड अँड व्हाईट वॉटर पॅलेस एम्प्टी बट शिमरिंग ऑन इट्स ओन आयलंड द लेक ऑफ रुद्रसागर. नीर महल हा रुद्रसागर सरोवरातील स्वतःच्या बेटावर रिकामा परंतु चमकणारा लाल पांढऱ्या पाण्याचा भव्य महाल आहे. पीपल ऑफ आवर कम्युनिटीज अँड ट्राईब्स पार्टिसिपेट इन स्टेट फेस्टिवल्स लाईक गरिया, दुर्गा पूजा, बुद्ध पौर्णिमा, खर्ची, पौष संक्रांती, बिझू अँड क्रिसमस. गरिया, दुर्गा पूजा, बुद्ध पौर्णिमा, खर्ची, पौष संक्रांती, बिजू किंवा ख्रिसमस यासारख्या राज्य सणांमध्ये सर्व समुदाय आणि सर्व जमातीचे लोक सहभागी होतात. कम अँड विजिट मी. यू विल बी फॅसिनेटेड बाय माय रिच कल्चरल हेरिटेज, ब्युटिफुल पॅलेसेस अँड वाईल्ड लाईफ सँच्युरीज, हिस्टॉरिकल टेम्पल्स, पॅलेसेस, म्युझियम्स. या आणि मला भेट द्या. माझा समृद्ध सांस्कृतिक वारसा, सुंदर राजवाडे, वन्यजीव अभयारण्य, ऐतिहासिक मंदिरे, राजवाडे आणि संग्रहालये पाहून तुम्ही मोहित व्हाल. माय फोक डान्सेस विल एन्थ्रॉल यू अँड माय पीपल विल वेलकम यू विथ वार्मथ अँड कोर्टसी. माझे लोकनृत्य तुम्हाला मंत्रमुग्ध करतील आणि माझे लोक तुमचे स्वागत प्रेमळपणे आणि सौजन्याने करतील. तर विद्यार्थी मित्रांनो, 7 सिस्टर्स या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे. या पाठामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जनरल नॉलेज आहे. सो हा पाठ तुम्ही पुन्हा एकदा वाचून काढा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि जे कोणी विद्यार्थी मुलं आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.